सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या स्कॉलरशिप सिरीजमध्ये स्वागत आहे. मी मीनाक्षी खरटमोल आज आपणास स्कॉलरशिपच्या ऑनलाईन ज्या पण काही मॉक टेस्ट आहेत किंवा स्कॉलरशिपचे 5वी आणि 8वी साठीचे जे पण काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते सर्च करून कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे याचा डेमो घेणार आहे. सो लेट स्टार्ट. तर सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचे आहे आणि गुगलवर जाऊन आपल्याला इथे सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर इथे आपल्याला MSCE पुणे. सो आय एम शोइंग यू. आता मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स दाखवतेच आहे. तर कशा प्रकारे तुम्ही ते जाल. सो डिटेल आय एम शोइंग यू. सो फर्स्ट यू हॅव टू राईट हिअर MSCE पुणे. सो यू कॅन सी MSCEU PUPPSS अशा प्रकारे .in हा तुम्हाला एक ॲक्सेस म्हणजे ही जी तुम्हाला साईट दिसेल ह्या साईटवर तुम्हाला जायचं आहे आणि साईटवर जाताना तुम्हाला हा एक लोगो दिसेल आणि ह्या लोगोने तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल की ही आपली ऑथेंटिक वेबसाईट आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, शिष्यवृत्ती परीक्षेवर क्लिक करायचं आहे. ओके. आणि शिष्यवृत्ती परीक्षेवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे यायचं आहे शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये. इथे आल्यावर अशा प्रकारचा प्रिफेस तुम्हाला डेस्कटॉपवर दिसेल. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर इथे बघा तुम्हाला डिटेल्स स्कॉलरशिपच्या दिलेल्या आहे. पण आपल्याला काय करायचे आहेत, सराव प्रश्नपत्रिका सोडवून घ्यायच्या आहेत आणि प्रश्नपत्रिका सोडवल्यावर त्या प्रश्नपत्रिकेच्या उत्तरपत्रिका सुद्धा तुम्हाला इथे बघा. इथे सराव उत्तरपत्रिका नमुना 5वी आणि 8वीचा दिलेला आहे. तर इतक्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे अवेलेबल आहेत वेबसाईटवर. तुम्हाला स्वतःसाठी जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून घेता, त्याने काय होतं, की तुमचा सराव झाल्यामुळे एक्झाममध्ये क्वेश्चनचा पॅटर्न कसा असतो, कशाप्रकारे उत्तरे लिहायची, याची एक संकल्पना तुम्हाला समजते. तर इथे आपण जर बघितलं तर इथे फेब्रुवारी 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत आणि त्यांची अंतिम उत्तरसूची सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्हाला जी पण आता समजा तुम्हाला आता आपण रिसेंटली घेऊया फेब्रुवारी 2024 ची प्रश्नपत्रिका बघायची आहे, तर तुम्ही याच्यावर क्लिक कराल. इथे तुम्हाला माध्यम दिसतील. वर्ग 5वी साठी माध्यम मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड अशा प्रकारे तुम्हाला इथे माध्यम दिसतील आणि इथे तुम्हाला पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दिसतील. जर तुम्हाला पेपर क्रमांक 1 सोडवायचा असेल, तर तुम्ही तिथे पेपर क्रमांक 1 वर जो पण सेट तुम्हाला हवा असेल, सेट ए, सेट बी, इथे सेट ए दिलेला आहे. तर इथे सेट ए वर तुम्ही क्लिक कराल, मराठी माध्यमाचे विद्यार्थी, तर इथे तुमचा पेपर 1 ओपन होईल अशा प्रकारे. आणि इथे हा जो पेपर 1 तुमचा ओपन झाला, इथे तुम्हाला लक्षात येईल, की हा अशा प्रकारची तुमची काय असेल, प्रश्नपत्रिका असेल. ओके. आणि मग याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काळजीपूर्वक या सूचना वाचून घ्यायच्या आहेत. कशाप्रकारे आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. वर्तुळाला आपल्याला जे पण काही रंगवायचं आहे ते पर्टिक्युलरली कसं रंगवायचं आहे, या सर्व सूचना इथे दिलेल्या आहेत. त्या आपण व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि नंतर या प्रश्नांचा सराव करायचा. ओके. या प्रश्नांचा सराव तुम्हाला प्रत्येक वर्षीचे प्रत्येक म्हणजे इयर वाईज क्वेश्चन पेपर तुम्हाला या साईटवर उपलब्ध होतील. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण प्रश्नपत्रिका बघू शकता. आता तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यावर स्वतःचीच उत्तरे तपासायची आहेत. तर अशा वेळेला काय करायचं आहे, उत्तरपत्रिका इथेच तुम्हाला दिलेली असेल. तर इथे तुम्हाला बॅक जावं लागेल. ओके. ठीक आहे. आता हा जो आपण काय घेतला होता, आपण माध्यम मराठी पेपर क्रमांक 1 सेट ए याचा काय घेतला होता, आपण ह्याचा क्वेश्चन पेपर घेतला होता. आता याचीच जी उत्तर सूची सुद्धा दिलेली आहे. तर आपल्याला अजून बॅक जावं लागेल. इथे तुम्हाला उत्तर सूची दिसेल. तर इथे जेव्हा तुम्ही जाल फेब्रुवारी 2024 आणि इथे स्टँडर्ड 5th वर तुम्हाला टिक करायचं आहे आणि आपलं माध्यम आहे मराठी पेपर 1 आणि आपला सेट कोणता होता? इथे बघा सेट ए, बी, सी, डी दिलेले आहेत. तर आपली ही जी उत्तर सूची आहे, समजा आपला सेट ए आहे, तर आपल्याला प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर 4, 2 चं उत्तर 2, 3 चं उत्तर 3 अशा प्रकारे आपली उत्तरं तपासायची आहेत. अशा प्रकारे जर संच प्रकार म्हणजे हे बघा आपली जी प्रश्नपत्रिका असते त्या प्रश्नपत्रिकेवर तुम्हाला एक संच प्रकार दिलेला असतो. जसं बघा आता ही जी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसते वर्ग 5वी ची,
इथे तुम्हाला ए हा संचाचा प्रकार कोणता आहे इथे? संच ए. प्रत्येक विद्यार्थ्याला संच वेगवेगळे मिळतात. तर इथे हा जो संच ए मिळाला आहे, त्या ए ची उत्तर सूची वेगळी असते, बी ची उत्तर सूची वेगळी असते, सी ची आणि डी ची. तर आपण जी प्रश्नपत्रिका सोडवून बघत आहोत, त्याची उत्तर सूची बघून आपले प्रश्न आपण तपासू शकता. तर अशा प्रकारे वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवून आपली उत्तरं किती बरोबर आली किती नाही हे स्वतः पण तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करू शकता. सो आय रिक्वेस्ट टू माय डिअर स्टुडंट्स की ह्या प्रश्नपत्रिकेचा सराव करा, आपली उत्तरं तपासा आणि जी पण उत्तरं चुकत असतील ती चुकण्यामागची कारणं शोधा आणि तशा तशा प्रकारे तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. आणि सेम तुम्ही वर्ग 8वी साठी पण करू शकता. आता समजा वर्ग 8वीचा पेपर मला बघायचा आहे किंवा वर वर्ग 8वी साठी मी काय करेल मग? वर्ग 8वी साठी तुम्ही फक्त ह्या मागच्या वर्षीच्याच प्रश्नपत्रिका नाही तपासू शकत. तर तुम्हाला सराव पण दिलेले आहेत. सराव प्रश्नपत्रिका. तर सराव प्रश्नपत्रिका आणि सराव उत्तरपत्रिका, नमुना दाखल त्या पण तुम्ही इथे सोडवू शकता. बघा इथे साईडला तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका दिसत आहेत. तर ते पण तुम्ही सोडवू शकता. ओके. तर सर्वप्रथम आपण काय आता आता 8वा वर्ग बघूया. तर 8व्या वर्गासाठी मला इथे इयत्ता 8वी वर काय करायचं आहे? इयत्ता 8वी वर मला क्लिक करावं लागेल. तर ही आली आपली वर्ग 8वी ची. बघा ही उत्तरपत्रिका आहे. OMR शीट अशा प्रकारची असते. OMR शीटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? 4 पैकीचे उत्तर बरोबर आहे त्याला त्या वर्तुळाला रंगवायचं आहे. ओके. तर आपण आता प्रश्नपत्रिका बघूया. वेट. इथे बघा, इथे प्रश्नपत्रिका दिसतील. आपण 5वी बघितली, आता 8वी आत्ताच आपण मराठी माध्यमची बघितली, आता आपण इंग्रजी माध्यमची बघूया. इंग्रजी माध्यमचा आपण सेट ए घेऊया वर्ग 8वी साठी. तर इथे बघा, इंग्रजी माध्यमसाठी प्रथम भाषा इंग्रजी असते, म्हणून त्यांचा पेपर जो असेल तो कसा असेल? प्रथम भाषेचा इंग्रजी माध्यमाचा इंग्लिश असेल. तर अशा प्रकारे हा त्यांचा पेपर असेल. इंग्लिश मीडियमच्या स्टुडंट्सनी अशा प्रकारे इथे पेपर्स ते चेक करू शकतात आणि हे पेपर सॉल्व्ह करायचा त्यांनी प्रयत्न करायचा. ओके. तर अशा प्रकारे सर्व प्रश्न तुम्हाला इथे दिसून जातील. ओके. सो मोबाईलवर पण तुम्ही हे इझिली ॲक्सेस तुमचा होईल. यानंतर तुम्हाला जर ह्याचेच उत्तरं बघायचे असतील याच पेपर 1चे, तर तीच प्रोसिजर तुम्हाला बॅक जायचं आहे. ओके. आणि बॅक गेल्यावर तुम्हाला इथे आपल्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या उत्तर सूचीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपण इथे बॅक गेलो, जी आपला फ्रंट होती ती, आणि ही जी उत्तर सूची होती, आपण पेपर कोणत्या वर्षीचे बघितले? 2024 फेब्रुवारी. तर त्याची फेब्रुवारी 24ची अंतिम उत्तर सूची आपण बघितला वर्ग 8वा. ओके. आपलं माध्यम कोणतं होतं सध्या? आपण इंग्रजी बघितला होता पेपर 1. इथे आपल्याला टिक करायचं आहे. तर इथे बघा, इथे तुम्हाला तुमच्या उत्तरं सुद्धा इथे मिळतील. तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे, स्वतःची उत्तरं चेक करायची आहेत आणि प्रत्येक विषयाचे तुम्ही पेपर चेक करू शकता आणि फक्त संच प्रकारानुसार उत्तरं तपासायची आहेत. ज्या संच प्रकाराची प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करून बघत आहात, त्याच संच प्रकाराचे उत्तरं तुम्हाला चेक करायचे आहेत. ओके. ए ची असेल तर ए, बी ची असेल तर बी, सी असेल तर सी, डी असेल तर डी. ओके. आणि बघा इथे 3 नंबरला तुम्हाला 2 आणि 3 असे 2 पर्याय दिसत आहेत. कारण काही उत्तरांचे वर्ग 8वी साठी 2-2 पर्याय सुद्धा आहेत. तर तिथे मेन्शन केलं जातं. तर अशा प्रकारे सर्व 8वीच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नांची काही प्रश्नांची उत्तरे ही 2 बरोबर असतील. तर त्या दोन्हींना पण तुम्हाला टिक करायचं आहे. जसं बघा, प्रश्न ए संचामधला प्रश्न 3 आहे, त्याचं उत्तर 2 पण आहे आणि 3 पण आहे. ओके. बी संचमधला क्वेश्चन क्रमांक 3 त्याचं उत्तर 2 पण आहे, 4 पण आहे. तर अशा प्रकारे काही पर्याय हे 2-2 पण असतील, तिथे तुम्हाला ते मेन्शन पण करतात. तर ह्या सगळ्या सूचना काळजीपूर्वक तुम्हाला बघायच्या आहेत आणि अशा प्रकारे सराव सुरू करायचा आहे, अभ्यास सुरू करायचा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू करा आणि जास्तीत जास्त संख्येने जर तुम्ही एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघितले, तर नक्कीच तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये येतात. आता आपण पुन्हा एकदा इथे वर्ग ह्या ज्या सराव प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आहे याच्यामधला आपण पेपर 2 बघू, म्हणजे आपला इंग्लिशचा बघू. तर याच्यामध्ये मी आता थोडं आपण मागे जाऊया. जर आपण बघूया की ऑगस्ट 2021 ची प्रश्नपत्रिका कोणती होती.
तर मी ऑगस्ट 2021 वर क्लिक केलेला आहे. मराठी माध्यमचा पेपर 2 सेट ए घेत आहे. ओके. इथे तो लोड होत आहे आणि बघा आपला हा पेपर याचा सराव वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांनी बघायचे आहेत हे क्वेश्चन सगळे वाचून. ओके. अशा प्रकारे प्रश्न असतील आणि मग इतके तुम्ही हे सर्व प्रश्न हळूहळू तुमच्या सोयीने हे सर्व रीड करायचे. त्या प्रश्नांची उत्तरे एक नोटबुक घेऊन बसायचं. उत्तरे आपल्या नोटबुकवर क्लिक करायची आणि सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर आपण उत्तरे चेक करायचे. ओके. सर्व प्रश्न व्यवस्थित टायमर लावून आपण हे प्रश्न सोडवायचे. आणि त्याच्यानंतर सर्व प्रश्न झाले आता तुमचे सोडवून आणि हे बघा इतके प्रश्न आहेत टोटल तुम्हाला पेपर 2 मध्ये. बुद्धिमत्तेचे जास्त प्रश्न आहेत. ओके. आणि इंग्लिशचे कमीच आहेत. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला फक्त किती प्रश्न असतात? इंग्लिशमध्ये फक्त तुम्हाला 25 क्वेश्चन्स असतात. हे बघा. इथे तुम्ही बघाल तर 25 प्रश्न इंग्रजीचे आणि बाकीचे जे पण उरलेले आहेत प्रश्न 50 प्रश्न हे कशाचे असतात? हे बुद्धिमत्तेचे असतात. तर बुद्धिमत्तावर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न व्यवस्थित सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा झाला आपला क्वेश्चन पेपर. राईट. आता तुमचा क्वेश्चन पेपर सोडवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला बघायची आहे उत्तर सूची. आपण कोणती बघितली होती? ऑगस्ट 2021. मग उत्तर सूची पण कोणती बघावी लागेल? ऑगस्ट 2021. फायनल आन्सर की फिफ्थचे बघत होतो आपण. म्हणून फिफ्थ. माध्यम कोणतं होतं आपलं? मराठी. आणि पेपर कोणता होता? पेपर 2. आणि इथे आपल्याला आपला संच कोणता होता? आपला संच होता ए. तर अशा प्रकारे आपली सर्व उत्तरे फक्त ए संचातली उत्तरे, कारण आपण संच कोणता निवडला होता? ए. मग संच ए ची सर्व उत्तरे चेक करायची की आपली किती उत्तरं आपण बरोबर करू शकलो. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे. प्रश्नपत्रिकांचा सराव कराल तरच तुम्ही ह्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क्स घेऊ शकाल आणि तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळेल आणि प्रश्नांचं स्वरूप कळेल तरच तुम्ही हे सर्व करू शकाल. ओके. दॅट्स ऑल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला काही समजलं नसेल किंवा साईट्सची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ह्या क्वेश्चन पत्रिका कशा प्रकारे डाउनलोड करायच्या त्या डाउनलोडच्या लिंक्स पण तुम्हाला देईल. ओके. दॅट्स ऑल फॉर टुडेज क्लास. सर्व विद्यार्थ्यांनी, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे आणि घवघवीत यश प्राप्त करायचं आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.